नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. दोन मुद्दे मी टॅग केलेत. एक म्हणजे गेल्या 24 तासामध्ये आता श्री मनोज जरांगे जे नवी मुंबईतल्या एपीएमसीच्या मार्केटमधल्या शासकीय विश्रामगृह किंवा तिथं जे काही कार्यालय आहे तिथं आपल्या वकिलाशी आणि त्यासोबतच सरकारनं पाठवलेल्या शिष्टमंडळाशी चर्चा करत आहेत. म्हणजे गेल्या 24 तासामध्ये सरकारच्या वतीनं आलेलं हे 5वं शिष्टमंडळ आहे. त्यामुळे पहिला प्रश्न असा मनात निर्माण होतो की गेल्या 6 दिवसापासून अंतरवली सराठी इथून नवी मुंबईपर्यंत हा मोर्चा आणि श्री मनोज जरांगे पोहोचेपर्यंत जी गोष्ट आज सरकार सांगते आहे ती सरकारनं आधी का नाही केली? तर मनोज जरांगे यांना चर्चेच्या फेऱ्यामध्ये अडकवण्याचा काही प्रयत्न आहे का? यातनं काही राजकारण सरकारला करायचं आहे का? की अंतिम पूर्ण कळसापर्यंत घेऊन जायचं आणि मग त्यातनं हा प्रश्न मिटला, आमच्यावरती एक दबाव होता असं सुचवायचंय. आणि हे असं सुरू असताना दुसरीकडे मनोज जरांगे यांना जोखण्यामध्ये चांगल्या अर्थाने महाराष्ट्र राज्यातले अनेक धुरंधर राजकारणी कमी पडलेत हे दिवसेंदिवस स्पष्ट होत चालले. म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी जे संकटमोचक असतात ते गिरीश महाजन, ज्यांच्या आवाजात खूप जरब आहे आणि म्हणून सगळेजण त्यांचं ऐकतात असे ज्यांची प्रतिमा आहे ते श्री अजित पवार, आणि सरकारच्या वतीनं जे सर्वसामान्यांचे आहेत असे म्हणून जे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची जी प्रतिमा आहे, असे कोणीही मनोज जरांगे यांचं समाधान करू शकले नाहीत. कारण त्यांना मनोज जरांगे यांची ताकदच कळलेली नाही किंवा ते अजूनही आपल्या कुठल्या तरी अशा भूमिकेमध्ये होते की याव रे याव आपण त्यांना मॅनेज करू. परंतु मनोज जरांगे यांनी या राजकीय धुरंधरांना चांगलाच पट दाखवलाय आणि आता दिसतं असं आहे की जे मनोज जरांगे यांना हवं आहे ते मिळेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही आणि मग शब्द इकडचे तिकडे करून राज्य सरकार एक राजपत्र किंवा GR काढून मनोज जरांगे यांच्या मागण्यांची पूर्तता करेल. आता आज पण काय झालं बघा, मनोज जरांगे यांची स्ट्रेंथ कुठे आहे? तर मनोज जरांगे यांनी राज्य सरकारसोबत आजपर्यंत जी काही चर्चा केली ती खुल्या मंचावर केली. अगदी जे अण्णा हजारे यांना जमलं नाही किंवा आतापर्यंत ज्या ज्या आंदोलकांनी आंदोलन करत असताना जे पथ्य पाळलं नाही ते पथ्य मनोज जरांगे यांनी पाळलं. आणि ते म्हणजे कुठलीही चर्चा ही त्यांची गुप्त चर्चा झाली नाही किंवा बंद दाराआड झाली नाही. आजचं एक्सेप्शन होतं कारण गर्दी खूप सारी मोठी त्यांच्या समोर होती. जी चर्चा झाली ती माध्यमाच्या समोर झाली. माध्यमाची ताकद मनोज जरांगे यांनी ओळखली आणि म्हणून जेव्हा केव्हा म्हणजे आम्ही आमच्याच प्रतिनिधींनी मनोज जरांगे यांना रिपोर्टिंग करायला लावली ती त्यांनी केली. जिथे जिथे त्यांना असं लक्षात आलं की माध्यमाची अडचण होते आहे त्या त्या वेळेला इतर सर्व लोकांना बाजूला सारून माध्यमाला समोर आणलं. म्हणजे माध्यमातल्या अशा सगळ्या गोष्टीचा त्यांनी पुरेपूर वापर केला की जी गोष्ट या आंदोलनाला बळ देणारी. मनोज जरांगे यांना हे सरकार विकत घेऊ शकलं नाही. म्हणजे मनोज जरांगे यांना मला खात्री आहे की यानं त्या प्रकारची आमिषे त्यांना जरूर दिली गेली असतील आणि त्या आमिषाला ते बळी पडले नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मनोज जरांगे यांनी आपल्या कुटुंबाला अक्षरशः ज्याला आपण इंग्रजीमध्ये दाव पे लगाया म्हणतो ते तसं केलेलं आहे. हे असे आंदोलन करते आहेत की जे दीर्घकाळ आपल्या घरी गेलेले नाही, ज्यांची बायका मुलं ही त्या आंदोलनाच्या स्थळावरच्या आजूबाजूला असतात पण त्यांचं धारिष्ठ नाही होत की ते मनोज जरांगे यांना काहीतरी जाऊन सांगतील. अशा पद्धतीचा एक निष्ठावान कार्यकर्ता, ती मागणी कायद्याच्या दृष्टीने योग्य की अयोग्य हा पुन्हा डिबेटेबल मुद्दा आहे. परंतु जेव्हा आंदोलन करतो त्यावेळेला हे ज्यांचा दीर्घकाळ लोकांशी संपर्क राहिलेला नाहीये आणि जे महाराष्ट्र राज्याच्या सत्ताकारणामध्ये हे डाव टाकू की ते डाव टाकू आणि सर्व पक्षीय मंडळी हेच करण्यामध्ये गुंतलेली मंडळी असतात, त्यांना एखादा सच्चा कार्यकर्ता ज्यावेळेला अशा पद्धतीचं आंदोलन करतो त्यावेळेला त्याचे परिणाम काय होतील हे लक्षात येत नाही आणि मनोज जरांगे यांना जोखण्यामध्ये सरकार इथेच कमी पडलंय. आता आज पण झालं असं की एपीएमसीच्या त्या शिष्टमंडळ आलेलं आहे, तिथे चर्चा होते आहे. एक राजपत्र आणि एखादा अध्यादेश हे काढला जाऊ शकतो. मनोज जरांगे यांचं असं म्हणणं आहे की रक्तनात्यातली जी मंडळी आहेत त्यांना सुद्धा आरक्षणाचा लाभ व्हायला हवा. 9:20 हे शिष्टमंडळ आलं. काल विभागीय आयुक्त ते त्यांच्याशी चर्चा करत होते. श्री मंगेश चिवटे जे मुख्यमंत्र्यांचे नवे संकटमोचक आहेत ते तिथे चर्चा करत होते. आणि जी भाजी मंडई, जी फळ मार्केट, जी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणातनं जिथे भाजीपाला आणि तरकारी सह इतर सगळ्या गोष्टी फळं वगैरे येतात त्या मार्केटपर्यंत पोहोचेपर्यंत सरकारनं सगळे प्रयत्न करून पाहिलेले आहेत. आणि म्हणून एक संशयाची पाल अशी चुकचुकते की सरकारमध्ये तरी एक वाक्यता आहे की नाही. दुसरं, या आंदोलनाच्या निमित्ताने जर काही राजकीय हित होत असेल तर तेही साधण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो का? आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मनोज जरांगे यांची आणखी जी स्ट्रेंथ आहे, जी ताकद आहे ती अशी आहे
की ते संपूर्ण गर्दीला स्वतःच्या आवाजात नियंत्रित करू शकतात. त्यांची शरीरयष्टी जरी भले किरकोळ स्वरूपाची असली तरी हे आंदोलन शांततेच्या मार्गाने व्हावं, कुठेही गालबोट लागू नये असं जे ते वारंवार सांगतात ते गेली 6 दिवसामध्ये सातत्यानं दिसलेला अपवाद बीडचा की जी परिस्थिती हाताबाहेर गेली, अपवाद जालन्यातला की जिथे परिस्थिती हाताबाहेर गेली, आता इथे मुंबईत की जे शहर जे लिनियर शहर आहे म्हणजे तिन्ही बाजूला पाणी आहे, ज्या शहरामधले 80 लाख लोक हे रोज एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी जातात. पूर्वी एका दिशेतनं दुसऱ्या दिशेला जात होते, परंतु आज मुंबईच्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये इतक्या सगळ्या नव्या डिस्ट्रिक्टचा जसं आता बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स झालं तिथे लोक उलट्या दिशेनं पण म्हणजे पूर्वी मी मुंबईला होतो 6 वर्ष तेव्हा एका दिशेतनं दुसऱ्या दिशेला जाणारे लोक एका विशिष्ट वेळेत असायचे आणि तिकडून परतीच्या मार्गावरती म्हणजे चर्चगेटवरून नवी मुंबई आणि मध्य मुंबईकडे येणाऱ्या लोकांची संख्या ही एका विशिष्ट वेळेला असायची आणि त्यामुळे इकडून तिकडे जाणाऱ्या लोकल्स या एमटी असायच्या. आज तशी स्थिती नाहीये. त्यामुळे मुंबईमध्ये आणि त्या मैदानावरती की जिथे हायकोर्टाने सांगितलं की केवळ 5,000 आंदोलक तिथे बसू शकतात, अशा मुंबईमध्ये श्री मनोज जरांगे हे पोहोचल्यानंतर काय होईल याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. आणि म्हणूनच प्रश्न असा पडतो की मनोज जरांगे यांना आपण शब्दामध्ये अडकवू शकतो, चर्चेमध्ये अडकवू शकतो असा विश्वास सरकारला होता का, की ज्या कारणामुळे आपण बघतो आहोत की फक्त चर्चा सुरू आहेत आणि मनोज जरांगे हे मुंबईच्या वेशीवरती आलेले आहेत. ते खरंच जर मुंबईमध्ये दाखल झाले तर परिस्थिती काय होऊ शकते याचा आपल्याला अंदाज येईल. झाले काय की गेल्या 24 तासामध्ये किती वेगवेगळ्या पद्धतीचे वाटाघाटीचे प्रयत्न झालेत बघा. पहिली जी चर्चा झाली त्यावेळेला छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड हे गुरुवारी सकाळी 10च्या सुमाराला लोणावळ्याजवळच्या वाकसई इथल्या सूर्यकांत विकारी यांच्या लाईफलाईन विलाज फार्म हाऊसवरती पोहोचले. कुणबी नोंदी, कोपर्डी प्रकरण आदी मुद्द्यावरती त्यांनी मनोज जरांगे यांच्याशी 2 तास चर्चा केली आणि सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी मात्र सरकार तयार नाही असं लक्षात आल्यानंतर ही चर्चा फिसकटली. म्हणजे चर्चा क्रमांक 1. चर्चा क्रमांक 2 अशी झाली की दुपारी 1:30 वाजता सभा आयोजित करून विभागीय आयुक्तांना की सरकारच्या वतीनं पुन्हा आपण बोलू, म्हणजे ही चर्चा त्यांनी आपापसात पण केली. 3री चर्चा झाली ती सभा संपवून पुन्हा लाईफलाईन विलाजमध्ये बंद दाराआड त्यांची 30 मिनिटे चर्चा झाली आणि त्यानंतर मात्र त्यांनी सांगितलं की आम्ही मुंबईच्या दिशेनं जाणारच आहोत. आता ह्या सगळ्या प्रयत्नामध्ये जसं मनोज जरांगे आंदोलक हे जरांगेंच्या कुटुंबियांशी बोलत होते तसंच सरकारच्या वतीनं वेगवेगळे प्रयत्न सुरू होते आणि जे प्रयत्न हे मनोज जरांगे यांना सतत चर्चेमध्ये गुंतवून काही शब्दाचा काही त्यातनं काही मार्ग निघतो का अशा पद्धतीनं ह्या 4 शिष्टमंडळांनी आणि आत्ता 5व्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं कुठेही मार्ग निघाला नाही. आणि त्या सगळ्याचा जो परिपाक आहे ते म्हणजे सरकारच मनोज जरांगे यांना जोखण्यामध्ये कमी पडलेलं. म्हणजे मनोज जरांगे यांना आर्थिकदृष्ट्या मॅनेज करता येत नाही. मनोज जरांगे हे ज्या समाजाचा घटक आहे त्यांच्यावरती अलोट असं प्रेम आणि त्याहून अधिक विश्वास आहे आणि मनोज जरांगे यांनी तो विश्वास कायम राहावा यासाठी अगदी आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासनं अत्यंत हुशारीनं कुठलीही चर्चा ही लोकांच्याच समोर राहील असं बघितलं. हे कधी शक्य होतं ज्या वेळेला जमिनीवरचा काम करणारा एखादा कार्यकर्ता, जमिनीवरचा राजकारणी. बघा मी नेहमी म्हणत असतो की मुंबई आणि महाराष्ट्रावर कुठल्या मुख्यमंत्र्याचं प्राबल्य राहिलेलं आहे. महाराष्ट्रात 19 पैकी खऱ्या अर्थाने मुंबईचे एकच मुख्यमंत्री होते, मनोहर जोशी. उर्वरित मुख्यमंत्री की ज्यांचा प्रभाव या महाराष्ट्राच्या राजकारणावरती राहिला अलीकडच्या मुख्यमंत्र्यापर्यंत, पहिला अर्थातच यशवंतराव चव्हाण, ते सातारा कराडचे होते. दुसरे श्री शरद पवार, ते बारामतीचे आहेत. तिसरे श्री विलासराव देशमुख, ते लातूरचे आहेत. अगदी अलीकडचे श्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आहेत. मधल्या काळातले पृथ्वीराज चव्हाण हे पण सातारा कराडचे होते. श्री अशोक चव्हाण हे पण नांदेडचे होते. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गाव कुसाच्या राजकारणाचा अंदाज असणारा कोणताही राजकारणी हा यशस्वी होतो, हा ट्रेंड आहे. आणि इतके प्रदीर्घ काळ ज्यांनी एका विशिष्ट मागणीसाठी आणि सातत्यानं आंदोलन केलेलं आहे असे श्री मनोज जरांगे हे त्यांचं कसबच हे आहे की कुठे थांबायचं हे त्यांना कळलेलं आहे. म्हणजे आता सुद्धा मुंबईच्या वेशीवर असताना त्यांनी चर्चा थांबवलेली नाहीये आणि हीच सरकारची अडचण आहे. ना कुठे गालबोट लागतंय, ना चर्चा थांबलेली आहे. प्रत्येक वेळेला मनोज जरांगे हे सरकारला संधी देत आहेत, सरकार त्याच्यावरती विचार करत आहे आणि परत येत आहे असं आहे. फक्त याचे 3 गोष्टीत परिणाम काय होतील. 1,
जसं मी म्हणालो तसं गेल्या 6 दिवसात सरकारला हा अंदाज का नाही आला की अशा पद्धतीनं जर झालं तर जो शब्द आपल्याला शेवटी द्यायचा आहे तो आपण तेव्हाच द्यावा. याचा दुसरा अर्थ असा होतो की मनोज जरांगे हे मुंबईत यावेत अशी कोणाची सुप्त इच्छा आहे का, आणि ती जर इच्छा असेल तर त्याचे राजकीय परिणाम काय होतील. महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये कुणी काहीही म्हटलं तरी सरळ सरळ आता विभागणी झालेली आहे. ओबीसी विरुद्ध मराठा समाज असं कुठेतरी चित्र तयार होताना दिसतं आहे, जे राजकीय दृष्ट्या एका विशिष्ट राजकीय पक्षाला त्याचा फायदा होऊ शकतो. ऑब्व्हियसली महाराष्ट्रामध्ये तो पक्ष भारतीय जनता पार्टी आहे, कारण त्या भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांधव वर्गाचं प्रतिनिधित्व, नेते आणि मतदान पण आहे. आणि म्हणूनच असं वाटतं की ज्यांना मराठा आयडेंटिटी आहे असे श्री अजित पवार हे सुद्धा ह्या प्रश्नावरती बोलत नाहीत. इंटरेस्टिंगली गेल्या काही दिवसापासून श्री छगन भुजबळ बोललेले नाही, आणि त्यामुळं जी गोष्ट सरकारला चर्चेच्या माध्यमातून आता सोडवतो आहे असं दाखवायचं आहे, ती गोष्ट सरकारनं आधी का केली नाही असा प्रश्न पडतो. बाकी या गोष्टीचं विश्लेषण होत राहील. एक मात्र कौतुकास्पद आहे की मनोज जरांगे यांच्यासारखा दृढनिश्चयी, मनोज जरांगे यांच्यासारखा आत्तापर्यंतच्या त्यांच्या व्यवहारातनं दिसलेला अत्यंत पारदर्शी असा कार्यकर्ता महाराष्ट्रातल्या धुरंधर राज्यकर्त्यांना जोखता आलेला नाही, आणि हेच या आंदोलनाचं यश आहे. थांबूया आपण इथे. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा. काही महत्वाचे मुद्दे जर तुम्हाला असे वाटले की हे सुटलेले आहेत तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते जरूर कळवा. आपण हे आंदोलन पहिल्या टप्प्यामध्ये गाव पातळीवरती जाऊन पण बघितलं. आता हे आंदोलन मुंबईच्या वेशीवरती आहे तिथेही बघतो आहोत, आणि प्रत्यक्षात या आंदोलनाची जी काही फलनिष्पत्ती असेल त्याचं सुद्धा सर्वांगाने आपण विश्लेषण करू. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.